धकाधकीच्या जीवनातनं वेळात वेळ काढून कुठेतरी रिलॅक्स व्हायला जायला लागते 100%. खूप दिवस झाले बाहेर आउटिंगला जायचं आमचं प्लॅनिंग होतं, पण प्लॅनिंग का आमचं ठरत नव्हतं. म्हणून अचानकच मी आणि भैया निघालो. कारण कसं आहे माहिती काय, काम करून करून किती करणार आहे, कुठेतरी रिलॅक्स व्हायला जायलाच लागते 100%. म्हणूनच आम्ही गेलेलो एक संध्याकाळ अशी बघून कोदे डॅमला. आणि तो स्पॉट असला भारी आहे ना भाई, डॅम वरनं चालता येते, तुम्हाला साईडला जेवण वगैरे पण करता येते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की कचरा तेवढा तिथे करू नका बाबा. मदर नेचरची रिस्पेक्ट करा. जसं आपल्या मोबाईल फोन आणि पीसीचा असते की कंटिन्यू तुम्ही चालू ठेवला, रिस्टार्ट त्याला मारणार नाही तर तो हँग व्हायला चालू होते. असंच आपल्या आयुष्याचं पण आपल्या डोक्याचं पण आहे. त्यामुळे डोक्याला एक रिस्टार्ट देण्यासाठी कुठेतरी अशा निसर्गरम्य ठिकाणी जायचं की पूर्ण आपल्या डोक्याला एक रिस्टार्ट बसतोय. त्यामुळे निवांत कुठेतरी एक आठवड्यात एक दिवस वेळ काढून आपल्या कोल्हापूरच्या आसपास एवढे भारी भारी स्पॉट आहेत भाऊ आपल्याकडे. ती देणगी आहे निसर्गाची, तर आपण सुद्धा एक आठवड्यातनं एक दिवस काढून एक तासभर फक्त निसर्गरम्य वातावरणात बसून बघा. तुम्हाला खरोखर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं कुणालाही न विचारता स्वतःच्या स्वतः तुम्हाला मिळून जातील. अख्खी कोदे डॅम कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करायला विसरू नका. आणि जाता आपल्या पेजला फॉलो करा.